एक प्रश्न, जिल्ह्यात निधीवरून ओढाताण सुरू आहे. नातू साहेब या विषयात नेहमी बोलत असतात, तर हे कधी थांबणार आहे? शेवटी थांबेल कधी, जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाकडून स्वबळाची ताकद आम्ही दाखवू. आता आम्हाला कमीच मोजलं जातं, कारण आमच्याकडे आमदार नाही, सदस्य आमच्याकडे फक्त खासदार आहेत. जे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेलं आहे. इथे तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नातू साहेबांनी जी भूमिका मांडली, शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे, लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात, कार्यकर्त्यांनी करावं काय. आता जिल्हा नियोजनची जे काही समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून, तर किरण सामंतजी आमदार आहेत, त्यांना 20 कोटी दिलेले आहेत. आपले उदय सामंतजी स्वतः त्यांनी 20 कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत. निकमजींना 20 कोटी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त 5 कोटी दिले आहेत. हे थांबणार कधी? जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना. आम्हालाही आमची तेवढी ताकद, आमचे मत आहेत. आज कोकणातला अशी परिस्थिती आहे, कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय निवडून येऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्हाला अगर आमची निधी जास्त हवी असेल, जे नायडू साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने मांडली, तर आम्ही आमची ताकद दाखवणार. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.